जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या नांदणी नगरीमध्ये स्वर्गीय अपगोंडा पाटील यांच्या 14व्या पुण्यतिथीनिमित्त या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। या निमित्त दरवर्षी या परिसरातील जिल्ह्यातील काही चांगलं सामाजिक काम करणारे, इतर विविध क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार दिला जातो पाटलांच्या नावाने। अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि या सगळ्या सोहळ्याचं आपण सगळे साक्षीदार आहेत। आता 14वं वर्ष चालू आहेत। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या येथील आपले माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब हे पण आवर्जून उपस्थित आहेत, वेळात वेळ काढून आलेत। खूप मान्यवर हे आजी माजी आमदार, अनेक सगळ्यांची नावं घ्यायला खूप वेळ लागेल। कार्यक्रमाला उशीर झाला, तुम्ही 6 वाजेपासून बसले, 2 घंटे झाले बसलेले आहे। पण कार्यक्रम एवढा सुंदर आहे ना, तो संपूच नाही असं वाटतं, एवढा सुंदर कार्यक्रम आहे, संपूच नाही। मला आज पहिली बार असं वाटलं का कार्यक्रम चालला तर चालू द्या, नाही तर मी टायमाचा मोजका फिक्स फार बारकाईचा माणूस आहे। माझं मोबाईल जर तुम्ही पाहिलं ना, तुमच्या मोबाईलवर, तर त्याच्यावर एकच लिहून येतं, कामाचं मोजकं बोला। मला रिकामं बनबन बनबन आवडत नाही। राजू शेट्टी साहेब, मी असे स्वभाव उपजित वारकरी आहे, आजोबा पंजोबा सगळे। मला फोनवर जर कोणी रामराम म्हणलं तिकडून, तर मी इकडून त्याला रामराम म्हणत नाही। तू म्हणला बाबा ठीक आहे, मी का म्हणावं? कामाचं बोल, मुद्दा काय लक्षात आलं की मला राग नाही, बरं त्यातल्या त्यात आजकाल एवढे झाले, कोणी राम राम, जय जिजाऊ, जय भीम, जय काय काय काय, जय श्रीराम, अरे रे 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 रे, रोज एक नवं ऐकायला भेटतं। इतकंच वाढले। ठीक आहे, ज्याचा त्याचा आधार करा तुम्ही, पण समोरच्यांनी म्हणा असं काही हे नाही, वेळ जातो ना। बरं दिवसातून 400 फोन येते, 400-500, मग तेच म्हणत बसायचं। फोनवाला तर लायचं, काय काय तर विचारते तुम्ही कुठं आहे, त्याचं काय काम आहे सांगतच नाही, तुम्ही कुठं आहे। काय बोलावं लोकांना, काय विचित्र लोक आहे। चला ठीक आहे, अतिशय आनंद झाला। ज्या 5-6 लोकांना पुरस्कार दिला त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। आणि सगळे वयस्कर लोक होते, ते मला म्हातारेला आवडते, का भांगाडे काय माहीत, म्हातारे खूप आवडते। त्यातल्या त्यात आमच्या कमळाबाईला दिला, त्याचा लईच आनंद आहे। मी आल्यापासून पाहतो कमळाबाईला। माझं जे ऑफिस आहे सध्या, मी जिथं बसतो 5 वर्षापासून, आमच्या पंचायतच्या खालीच ऑफिस आहे माझं, पंचायतचंच आहे तिथे एक फोटो आहे आमच्या इथल्या एका बाईचा, ती मंजुरी करते आणि तिला काय नाही, नवरा नाही, वारलेला आहे, मुलबाळ, एक मुलगा होता तो पण वारलेला आहे, एकटीच राहते, घरकुलात राहते, अगदी सेम कमळाबाई सारखी, थोडी अपंग आहे, मंजुरी करते, घरकुलात राहते। खासदार साहेब म्हणजे का मी तिचा फोटो लावला माझ्या ऑफिसमध्ये माहीत आहे। आणि 1 एप्रिलला प्रत्येक वर्ष सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी ग्रामपंचायतीचा 5000 टॅक्स भरते, तिचा फोटो लावलेला आहे माझ्या मागं, कोणाचेच फोटो नाही, ते बिजलाबाई नाव आहे तिचं। अगं नाही, टाळ्या सगळ्यांनी वाजल्या पण भरला एकी नाही।
अवघड. सरपंच साहेब बरे तर नाही ना, काय करताय. आत्ता ज्यांनी माझा परिचय करून दिला ते आमच्या गावालेच आहे, ते वकील साहेब, आम्ही एकाच ठिकाणचे. त्यांनी एक शब्द तुकडोजी महाराजांचा काढला, कशाला फिरतो व्यर्थ, तुझे गावच नाही का तीर्थ. आणि तुम्हाला सांगतो, हे वाक्य मी जेव्हापासून ऐकलं सुरुवातीला माझ्या मनात एवढं बसलेलं आहे ते वाक्य, की खरंच आहे ना, आई आणि मातृभूमी याच्यावर माणसानं प्रेम मनापासून केलं पाहिजे. यांच्यासाठी जेवढं होईल तेवढं केलं पाहिजे. एकदा जन्माला आलो, एकदा मरायचं, हे सगळ्याला ही गोष्ट खरी आहे. मग काय कोण संग घेऊन गेलं का, कोणी नेलं नाही. मी लय वेळेस माझं एक उदाहरण सांगितलं, पुन्हा तुम्हाला सांगतो. मी आज कमी शब्दात बोलणार आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती कधी साजरी करतो, बरोबर आहे की नाही. महात्मा गांधींची सगळ्याला माहिती, काय अडचण नाही. देशभरातल्या सगळ्या लोकांना माहिती, हे लोकांच्या छत्रपतीची माहिती, सगळ्यांची माहिती. आणि आपल्या आज्याची जमीन आज्यानं ठेवली, वाडा आज्यानं ठेवला, लग्न आज्याने केलं, आणि ध्यानात महात्मा गांधी राहिले, छत्रपती शिवाजी महाराज राहिले. काय कारण, ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले. आमच्या वडिलांनी भाडव्याने कधी घर टॅक्स भरला नाही, घराच्या पुढे अतिक्रमण केलं, कचरा कुठं टाकला, नळाला तोटी नाही लावली. याला कोण ध्यानात ठेवीन, याला हा काय ध्यानात ठेवायचं का आहे का नाही. मग याच्यावर एकच आपण ठरवायचं की आपण कसं जगायचं. म्हणून इतरांसाठी जगा. मनोज पाटील, तुम्ही समोर आहे आज, खरं सांगतो मी, मला भयानक आनंद झाला. आणि तुमच्यासारखे माणसं या जगात आहे, विश्वास बसत नाही हो. आज तुम्ही शेतकरी कर्जमुक्ती योजनाचं जे काही एक पाऊल टाकलं, हे 400 वर्षापूर्वी आमच्या बापाने, तुकाराम महाराजांनी केलं होतं. त्याच्यानंतर मी पहिलं ऐकलं की मनोज पाटलाने केला. सरकारला लाज वाटायला पाहिजे ह्या गोष्टीची. एक साधारण माणूस एका शेतकऱ्याचं कर्जमुक्त करतोय. साले हो, घरी जा रे 288. हा ना, शपथ घरी जावं याने, आणि यालाच हेडलाईन करा. अजून एक गोष्ट सांगू साहेब, मला कर्जमुक्ती हा विषय मला आवडत नाही. मी त्याचं समर्थन करणार. कर्जबाजारी का होतो साहेबांनी सांगितलं तसं, त्याचा अभ्यास करा ना. कशाला त्याला कर्जबाजारी होऊन देता. मला एकदा 8 मार्चलाच असतं वाटतं ते महिला सक्षमीकरण, त्याचं आमंत्रण आलं. म्हणे तुम्ही या आणि तुम्ही ह्या कार्यक्रमाचे अमुक अमुक असे करा. म्हणलं काय कार्यक्रमावर बोलायचं. म्हणे महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण. मी म्हणलं महिलाला आबला कोणी आरामखोराने केलं, मला एकदा त्यो दाखवा. सबलीकरणाचं नंतर पाहू. तसा कर्जमुक्तीचं काय घेऊन बसलंय. कर्जबाजारी का होतो तो. तुम्ही म्हणलं तसं साहेब, तुम्ही तर आयुष्य घातलं त्याच्यात, काय प्रश्नच नाही. तुमच्यासारखे माणसं आहे म्हणून तरी थोडेफार भाकरी खातोय ते, नाही तर येणे काय अवघड आहे. हा ना, ठीक आहे. मी अजूनही तुम्ही आहे म्हणून नाही, तुम्ही कोणत्या पदावर गेले, तुम्ही कुठे निवडून आले, आमदार झाले, मंत्री झाले, नाही झाले, हे महत्त्वाचं नाही आहे. पण तुम्ही अशा क्षेत्रासाठी काम करताना साहेब, का हे लाखो हजारो करोडो लोकात एखादा माणूस जन्माला येतो, ह्या लोकांसाठी काम करणार, हे सत्य आहे. ठीक आहे. आमचे सिंधुताई सपकाळचं एक वाक्य आहे, इथं तुम्हाला नाव करायचं, इथे तुम्हाला काही कमवायचं, इथं काही व्हायचं असेल तर तुम्हाला मरावं लागतं. तसं जिवंतपणी तुमचं काही होईल, नाही तर नाही होईल, पण मेल्यावर अख्खा महाराष्ट्र राजू शेट्टीसाठी डोळ्यात पाणी आणि निवृत्त करतात. कारण कोण काम करते शेतकऱ्यासाठी, कोण करते, कोणी करा, लुटून खायला पाहत.
आहे का? तुम्ही बघा मॉलमध्ये भाव विचारित नाही आणि वांगे हेच घासघीस करीन. फार घाम आणीन त्याला. आणि उशीर झाला बाजारात तर तो माल खराब होईल म्हणून त्याला नाईलाजाने तो देऊन टाकावं लागतं. बरं त्याला शिकवण बी नाही, त्याला कोणी शिकवत पण नाही. शेती कशी करायची, औषध कसं मारायचं, किती मारायचं, काय करायचं, काय नाही. ते दुकानदार सांगते एवढं डबडा मारा. त्याचे परिणाम असे झाले साहेब, यवतमाळ जिल्ह्यामध्ये तिकडे जमिनीतून विहिरीत एंडोसल्फान उतरलं आणि जन्मतः पोरं वाकडे, दात वाकडे जन्माला एवढं. कळलं नाही ना आम्हाला, कळलं नाही ना, कोणी शिकवलं नाही ना. आणि सध्या सगळ्या पिकातून अन्नातून विषबाधा असले. तुमच्या भागात पण फार वाईट परिस्थिती होऊ राहिली कॅन्सरची. हे तुमच्या भागातच नाही, देशभर आहे, दिसत नाही. एक दिवस आपण अशा काही रस्त्याने निघालो सगळे की संपून जाऊ, संपून जाऊ. म्हणून मनोज पाटील सारखे लोक असतील, साहेबासारखे असतील, आमच्यासारखे असतील, अध्यक्ष, सरपंच, या लोकांचं ठीक आहे, यांची कुवत किती आहे, यांचं काय, यांच्या मागं लोक किती, हे महत्त्वाचं नाही. पण महापुरुष संतचे विचार आम्ही पुढे नेतो आणि ते समाजाने घेतलं पाहिजे, कल्याण करून घेतलं पाहिजे, त्या पद्धतीने वागलं पाहिजे, असा विचार करून आम्ही काम करतो. मी 25 वर्ष त्या गावात केलं, आता नाही करत, सोडून बी दिलं. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, आपले आजोबा पंजोबा किती वर्ष जगत होते पहिले? 100. आता आपण किती वर्षात मरतो? 60. 40 कुठे गेलं? आणि कशाने कमी झालं कोणीच विचार करीना. कशाने कमी झालं कोणी विचारच करीना. आणि साहेब हे ऐकायला अवघड आहे, पण नीट अभ्यास करा. भारत स्वतंत्र झाल्यापासून झालंय, म्हणजे आम्हाला फायदा झाला की तोटा झाला? 40 वर्ष जर आमचं आयुष्य कमी झालं असेल तर आम्हाला कशाला मिळालं स्वातंत्र्य? आणि जर आम्ही अजून सुधारलो नाही, बदल केला नाही, आणि 60तलं 40 गेलं तर खाली काय राहील? होऊ शकतंय. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर माझ्या कुवतीनं मी माझ्या गावात काही कामं केले, तुम्ही पण करा. तुम्हाला आणखीन काही आपण विकास करू राहिलो एका बाजूनं, पण आयुष्य नसेल तर विकासाला काय करायचं? आयुष्य पाहिजे ना. काय करायचं? एक 5-7 कामं सांगतो तुम्हाला. एक पहिलं काम आहे, पाणी स्वच्छ करून प्या. सगळ्याचं पाणी खराब झालं, त्याची कारणं वेगळे आहे. दुसरं काम आहे, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. तिसरं काम आहे, गावात साफसफाई, स्वच्छता ठेवा. चौथं काम आहे, मुलांना चांगलं शिकवा, संस्कार द्या. 5वं काम आहे, महिला मंडळ बाहेरचं खायचं नाही, गावातलं खा, ओळखीचं खा, घरातलं खा, माहितीतलं खा, माहेरचं आणा. कारण अन्नात हॉटेलमध्ये चौकडं भेसळ आहे, भेसळ, भयानक भेसळ आहे. मिरची पावडर, धने पावडर मध्ये गाढवाची लीत घालून येते. खायची तर खा. तुम्ही एक अभ्यास करा साहेब, तुम्ही सगळेजण कधी ना कधी हॉटेलमध्ये जेवलेला आहे का नाही? हॉटेलला जी भाजीची चव आहे, टेस्ट, तशी टेस्ट कधी घरी आली का भाजीला? आली नाही? आली. मग असा कोणता मसाला आहे का तुमच्या बायकोला माहित नाही? मसाला नाही, ते काय आहे मला चांगलं माहिती आहे. मी 6-7 वर्ष हॉटेलमध्ये काम केलेलं माणूस. भयानक. 3-3 दिवस एक भाजी चालते हॉटेलमध्ये. खा, म्हणून बाहेरचं खायचं नाही. आणखीन एक काम आहे, म्हाताऱ्या लोकाला जीव लावा. हे वयस्कर
60 वर्षात मरतो म्हणले तुम्ही सगळेजण. आणि आपले अध्यक्ष बघा ना, माझ्या अंदाजाने 80च्या वर आहे. किती वय आहे? 84. एकदा टाळ्या वाजा यांच्याकडे. 84 वर्षाचा सचिन तेंडुलकर आपल्या पुढे बसलाय आणि आम्ही म्हणतो आम्ही 60त मरू. म्हणजे लयच वाईट आहे ना. अजून एक काम आहे 7वं, पण ते आमच्या मराठवाड्यात विदर्भात खूप सांगितलं मी, ते कोणी केलं नाही आणि कोणी ऐकतही नाही, म्हणून मी आता ते सांगणं बंद केलं. ते काम जरा अवघड आहे. तसं अवघड नाही, फार सोपं आहे, पण कोणीच ऐकत नाही. मग कशाला सांगा. मलाच लाज वाटते माझी. मी इतक्या लोकांना सांगितलं, ते एक माणूस ऐकत नाही. हो, काय करावं. हां, इकडे ऐकते ना. खरंच तुम्हाला 100 वर्षे जगायचं असेल तर 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. आता तुम्ही म्हणले इकडचे ऐकते, बघू आता काय. फार अवघड आहे. का जळतो माणूस दुसरा मला कळत नाही. पाणी कशाने खराब झालं, मी 7 कामं सांगितले. आता ते का सांगितले ते सांगतो पटपट कमी वेळात. कारखान्याचं पाणी पाण्यात सोडलं, सांडपाणी सोडलं, ड्रेनेज सोडलं, संडासचं पाणी सोडलं. आपण पिकावर औषधं मारतो ते वाहून गेलं, ते पण पीक याच्यात गेलं, पाणी खराब झालं. आणि पूर्वी नद्या वाहत होत्या, आता जागोजागी अडवलं. म्हणजे वाईट आहे असं नाही, पण पाणी खराब व्हायचे कारण. काही चुकलो, काही नाईलाज झाला. म्हातारं मेलं, राग भरलं, पाण्यात नेऊन टाकलं. इकडे कुठे टाकते, पंचगंगात. ते पाण्यात कसे टाकते मेलेल्या माणसाची राग, मला कळत नाही. एवढी एवढी राग घेतली, ग्लासभर पाण्यात टाकली, 1 ग्राम, आणि एखाद्या बाईला दिली, पी बाई, तो या नवऱ्याचा आहे. पेन नाही, मग दुसऱ्याच्या पानात पोतभर कशी टाकते, आराम कर. नाही टाकायला पाहिजे. माझी आई वारली 7 वर्षे झाले, मी 5 खड्डे केले. 105 वर्षाची होती म्हातारी. तिचे वडील पण 105 वर्षे जगले होते. 5 खड्डे केले. 5 खड्ड्यात आईची राग थोडी थोडी टाकली, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली. 5 झाडं शिलकले. पाणी खराब व्हायचं वाचलं, पर्यावरणाचं काम म्हटलं, नेऊन टाकायचे 500 वाचले. किती सोपं आहे. म्हणून ती राग पाण्यात टाकू नका, माझी हात जोडून विनंती आहे. पूर्वी नद्या वाहत होत्या, साफ होत होतं पाणी, जात. आता जागी जागी अडवलेलं आहे. तुम्ही आज नेऊन टाकलं, उद्या नळावाटी आलं नाही का. म्हणून ते टाकू ना. आता एखादी बाई काय म्हणून उद्या सकाळी लोकाला आहे ना उलटलंही सुचतं. ती म्हणून भाऊ एवढ्या दिवसाची प्रथा आहे आमची, गंगात टाकायची, पाण्यात टाकायची. ती काय प्रथा मोडा का. ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे, चांगल्या प्रथा आहे तर ठेवा, ज्याची गरज नाही किंवा चांगल्या नाही, आता सूट होत नाही तर बदला. आता हे ताई बसली इथे, काय नाव तुझं ताई, कितवीला आहे. 1 मिनिट उभं राहा बरं. 1 मिनिट बघा. मी का सांगतो, राग नको येऊन देऊ. नाही, कितवीला, कॉलेजला आहे, इथलीच आहे. बरं. हा, किती सुंदर आहे कपडे, केस, कटिंग बिटिंग. बस मी कशासाठी इला उभं केलं साहेब. आपण जे म्हणतो ना आमची प्रथा आहे. मग तुमच्या जर प्रथा तुम्ही बदलीत नाही तर मग खरं सांगा, हिची आजी असे कपडे घालीत होते का. हिची आजी कटिंग करीत होती का. हिची कटिंग करीत होती हिची आजी. हिला आपण नाव नाही ठेवू राहिलो,
हे आजच्या काळानं एकदम सुंदर आहे, बरोबर आहे. मला 5 मुली आहे, त्या पण असेच राहत्या, बरोबर आहे. मग काळानुरूप बदला. जे चांगलं आहे ते ठेवा, जे चांगलं नाही ते सोडून द्या. म्हणून इथून पुढे पाणी कशानं खराब होणार नाही याची काळजी घ्या. आणि चांगलं पाणी राहील याची काय. पूर्वी काय पाणी राहायचं राव, नद्याचं पाणी प्यायचं हो मस्त पैकी. आता एकाही नदीचं कुणीच पाणी पित नाही. हे तुमचं आमचं पाप आहे. झाडं लावा, भरपूर लावा, पण फळाचे लावा. फळाची झाडं लावीत. मला वाटतं हे अशोका दिसते आहे ना, अशोकाचे लावलं हेच उपकार आहे. पण समजा हे नारळ असते, सीताफळ असते, जांभळे असत्या, कौट असतं, आंबा असतं, तर काय बिघड असते. प्रत्येक गावामध्ये एवढी जागा आहे फळाचे झाडं लावायला. आज बी आम्ही लावतच नाही. अतिक्रमण झालं नसतं. आमच्या सरपंचांनी सांगितलं का एक बी अतिक्रमण नाही म्हणे. मला लय आनंद झाला. चांगली गोष्ट आहे. चांगले सरपंच करू राहिले काम. आता लय सरपंच. आमच्या अमरावतीचे एक सरपंच आहे मानकर म्हणून, मिलिटरीतला रिटायर होता. तो माझं गाव पाहायला आला. तुमचं गाव लय सुंदर आहे, असं आहे तसं आहे, माझ्या गावात काही करता येईल का. म्हणलं पहिले सरपंच होय तरच करता आलं तर आलं, नाही तर नाही. आणि तो खरंच सरपंच झाला. साहेब 70,000 झाडं लावली त्यानं. आणि 70 महिलाला काम आहे. 1,000 झाडं मग 1 महिलाला काम मिळतं. आणि तो असं काठी घेऊन फिरायचा. तो मिलिटरीतला अर्धा डोक्याचा. 70,000 झाडं लावा, फळाचे लावा. माझ्या इथे यावर्षी रस्त्याला लावलेल्या झाडाला, नारळाच्या रस्त्याला, सरकारी जागेवर सरकारच्या खर्चानं लावलेल्या नारळाच्या झाडाला चालू वर्षी निदान 2 लाख नारळ निघाले असेल. विकले नाही आम्ही. पोरं फोडून खाते. एक नारळ विकलं नाही, विकत नाही. आणि आजच्या 5 वर्षाला तो आकडा 5 लाखावर जाईल. 4,000 लोकसंख्येचं गाव, तेव्हा 5,000 पकडा. 5 वर्षांनी 5,000 लोकसंख्येचं गाव, 5 लाख नारळ फुकट खायचे. हा पाहिजे. आमच्या स्मशानभूमीत 100-200 क्विंटल जांभळं निघते दरवर्षी. स्मशानभूमीत महिला अमावस्याच्या दिवशी स्मशानभूमीत घुसते. तिला भूत दिसत नाही, तिला जांभळं. म्हणून माझी समाजाला विनंती आहे, सरपंच सदस्याला, गावकऱ्याला, की तुम्ही झाडं लावा, फळाचे लावा. जिथं जागा दिसन तिथं लावा. ते पुढं राहते टिकते नाही टिकन ते पाहू ना, काय होईल ते. तुम्ही लावून टाका ना. तुमचे शेतरस्ते, शिवरस्ते लावा ना झाडं. तो औषधाचा एक आमदार आहे बघा, अभिमन्यू पवार म्हणून, त्यांनी शिवरस्ते केले सगळे 1,000 किलोमीटर. आणि आत्ता ते झाडं लावायचं म्हणते. मला असं काय केलं तर चांगलं वाटतं ना हो. काय दिलं ते दर गावाला शिवरस्ते 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, दोन्ही बाजूनं किती झाडं लागेल. अतिक्रमण व्हायचं नाही. लावा ना सीताफळ, पेरू, जांभळं. आता कौट आम्हाला खायला नाही वर्षात. आमच्या पोराला कौट हे फळ होतं हे माहीत बी नाही व्हायचं. म्हणून झाडं लावा, फळाचे लावा. पण मला काही लोक काय विचारते, साहेब रस्त्याला फळाचे झाडं जर लावले तर पोरं ठेवायचीच नाही. नाही ठेवायचे पोरं. आम्ही त्याच्यासाठीच म्हणलो होतो लावा, पोरासाठी. पोरं खाते मग तुमचं काय बिघडलं. अरे अशोक आहे, अशोकाला काय आलं. आणि मग जांभूळ कौट असतं आणि त्या पोराने खाल्लं असतं, तुमच्या बापाचं काय बिघडलं असतं. काहीच नाही ना. लावा. 14 वर्षे राम वनवासात होता, खाल्लं काय, फळं. म्हणजे फळं खाऊन मी माणूस जगू शकतो ना. पण पोरं खाते म्हणून माणूस लाईत नाही. त्याला फळं नंतर यायची, हा आधीच लाईत नाही. मी एका गावात बोललो होतो, ताई माफी मागून सांगतो, एवढा जर तुम्हाला लहान लेकराचा राग आहे मग त्या भानगडीतच कशाला गेले. काय 14 वर्षे
कशाला कुठं नाही केला, काय गरज पडली होती त्याच्या वाचून? अरे आपल्या लेकरानं फळं तोडून खाल्ले, आपल्याला आनंद व्हायला पाहिजे ना, खाऊ द्या ना. आणि आता बाहेरच्या फळात बी व्यापाऱ्यामार्फत सगळं केमिकल येऊ राहिलं. मग गावात फळं पाहिजे. झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो जगायला. तुमच्या गावची लोकसंख्या 30-35 हजार सध्या, म्हणजे झाडं पाहिजे 1.25 लाख या गावात. मग गावात 1.25 लाख पाहिजे. सकाळी मोजून घ्या. हे कोरोना आला होता ना, कोरोना साहेब, हे कोरोना आजार नव्हता. मी मान्यच केलं नाही पहिल्यापासून. कोरोना आजार हे मला मान्य नाही. कोरोना काय होतं, ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा झाला, ज्याला मिळाला नाही तो गेला. आणि ते कधी पण होऊ शकतं, उद्या पण होऊ शकतं. एका दिवसात हजारो माणसं जातील. हे काही कोणाचं शाप नाही, त्याला इलाज नाही. त्याला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो, 28 किलो. एक झाड देतं 7 किलो. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे गाथ्यामध्ये, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वने. झाडाला सोयरे म्हणले. झाडं लावा स्वतःसाठी. मुंबई पुण्यात कोरोनात जास्त लोक का मेले? माणसं जास्त, झाडं कमी. खेड्यात काय काहून कमी मेले? थोडेफार झाडं होते म्हणून. अजून बरं, पाऊस पण झाडाशिवाय पडत नाही. तुमच्या भागात जास्त पाऊस पडतो, रत्नागिरीकडे पडतो, केरळला पडतो. का? झाड आहे. आमच्या तिकडे कमी काहून पडतो? झाडच नाही. आखातात दुबईला कमी काहून पडतो? झाडच नाही. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. पण आम्हाला काय शिकिते? देवाला पाणी घाला, पाऊस पडन. आता देवाला पाणी घातल्याने कसं काय पाऊस पडन? मला एक आजपासून कळायचं. काय 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 देवाचा आणि त्याचा काय संबंध आहे? कसं? मी म्हणलं, मी उपजत वारकरी, मी देवाच्या विरोधात नाही, परमार्थाच्या विरोधात नाही. परमेश्वराने एक सिस्टम बनवून ठेवलेला आहे. तो कोणाचा रिकामा नाही आता काही करायला. त्या सिस्टमना तुम्ही चाला. बरोबर चालले चांगलं होईल, वाईट चुकीचं चालले तर चुकीचं होईल. साधी गोष्ट आहे. कोण रिकामा आहे? हे एवढं मोठं विश्व आहे, याच्यात तुमचं पाहायला देवाला रिकंपन आहे का? नाही. केवढं मोठं आहे विश्व माहिती आहे का? हे एक कोल्हापूर जिल्हाच केवढा आहे. असे 5-6 असे जिल्हे मिळून एक भारत. कल्पना करा तुम्ही. मी त्यासाठी एक असे 400 देश आहे, आणि 1 हिस्सानं देश आणि 3 हिस्सानं पाणी आहे. ही एक पृथ्वी. अशा हजारो पृथ्व्या, हजारो चंद्र, हजारो मंगळ, हजारो बुध, मंगळ, शनी, शुक्र, राहू, हे सगळं मिळून एक ब्रह्मांड. असे अनंत कोटी ब्रह्मांड. त्याचा तो मालक. तो काय चाललं पाहायला रिकामा आहे का? त्याने सिस्टम बनवून ठेवला. त्या सिस्टम मध्ये तुम्ही चांगले वागले चांगलं, चुकीचं वागले चुकीचं. सिस्टम. मी आत्ता याला गेलो तो उत्तराखंडला साहेब. 15-20 दिवसच झाले. त्या सरकारने बोलवलं होतं डेहराडूनला. तिथे काय झालं, माझं नाव भास्कर शहादेव आहे, SHAH. त्या विमानाच्या तिकीटवर शहादेव झालं. तिकून पाठीलं केंद्र सरकारनं तिकीट. ते लिहिणार आपले काय ते टायपिंगवाल्याचं काही राहतं. शहादेव केलं. आता मी इथून बसलो, आमच्या औरंगाबादच्या विमानतळावरून अडवलं मला. ते म्हणे साहेब याच्यात फॉल्ट आहे. म्हणलं पहा जाऊन देताना जाऊ द्या, नाही तर नका जाऊन देऊ. आता ही औरंगाबादला काय झालं, सगळे ओळखीचे होती, मला ओळखीचे होती. ते म्हणे जा, पण यायला अडचण आली तर म्हणलं पाहून घेऊ. गेलो मी. तिकून आता दिल्ली विमानतळावर ते अडवलं होते मला. मग त्या साहेबांनी सोडलं, दुसऱ्या साहेबांनी सोडलं, पोलीसवाल्यांनी बी सोडलं. म्हणजे बघा योग.
त्यांना काहीला माहीत होतं, काहीला वाटलं ही चूक नाही, एवढे धकून घ्या. पण पुढे गेल्यावर ते मशीन होतं, ते काही सोडीना मला. ते उघडच ते. आता काय करा म्हणलं, ते कुक 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 माझ्या मागं लाईन लागली खूप. काय झालं म्हणजे एक जण पळत आलं, काय क्या हुआ क्या. म्हटलं मला काय कळत नाही, मी काय लिहिणार पुसणार, क्या हुआ मालूम नाही. बरं आधार कार्ड बताव, हे त्यानं घाईघाईत गर्दी झाल्यामुळे त्यानं पाहिलं येडवाकडे, त्याला वाटलं बरोबर, त्यांनी हाताने वर केलं भाग. मला मी काय सांगितलं, सिस्टम जी बनवलेली असते ना आता नवीन विज्ञान युगाची, ही सोडत नाही. म्हणून सगळं सिस्टमनं झालं पाहिजे. या गोष्टी करा. देवाला पाणी घातले, देवाला तुम्ही पाणी घाला, देवाची पूजा करा, पाय पडा, भजन करा, अन्नदान करा, मला काही राग नाही. पण त्याने पाऊस पडणार ही चुकीची कल्पना आहे, चुकीचं. तुम्हाला एक पुरावा देतो. देवाला पाणी घातल्यानं जर पाऊस पडला असता तर दुबईला कधी पाकिस्तानला कधीच पडला नसता. देवाला पाणी घातल्यानं पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कसं पडलं. तिथं देवाला पाणी घालते का, तिथे देवच नाही. तिथे का पडतो. म्हणून झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा. झाडाशिवाय माणूस जगू शकत. गावात स्वच्छता ठेवा. आम्हाला स्वच्छता कळली बी नाही, कोणी शिकवलं बी नाही, कोणी सांगत बी नाही. चांगल्या चांगल्या लोकाला सुद्धा स्वच्छता कळत नाही. आम्ही जेवायच्या आधी हात धुतो बघा, जेवायच्या आधी आपण हात धुतो, पुसतो कशाला, जुन्या कपड्याला. धुवून काय उपयोग झाला. हो हॉटेलमध्ये ते एकच टॅवेल राहतो, सगळ्यांनी पुसा. काहीच अवघड ना. आम्हाला शास्त्रात सांगितलेलं आहे, शास्त्रात आमच्या पुराणात, की ओल्या हाताने जेवा. म्हणजे हात धुतल्यावर तसेच राहू द्या ओल्ले, तुम्ही तसे जेवा, त्याला पुसू नका. जेवण झाल्यावरचे हात धुणं वेगळं, पुसणं वेगळं, आणि जेवायच्या आधी हात पुसणं वेगळं. महिला मंडळ हात जोडून विनंती, हात पुसू नका. माणूस तरी टॅवेलाल पुसितो. हे कुठं पुसित माहिती आहे. तोच पदर ताट पुसायला बी तोच पदर. हा तुमचा दोष नाहीये, कोणी शिकवलं नाही. मला काय म्हणायचं बार बार लक्षात घ्या, मी समाजाला दोष देत नाही, यांना शिकवलं नाही. शिकवा, हे करते ना, का नाही करायचे. शिकवलं तर पाहून पाहून करत. पण कोणी 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजाकडे शौचालय होतं रायगड किल्ल्यावर. आमच्या लोक आलंच नाही, ते कोणी सांगितलंच नाही, कोणी शिकलं नाही. 400 वर्ष लागले आम्हाला, ते बी 12,000 घेतले तेव्हा. काही आराम करतो 12,000 घेऊन बी बाहेर जाते. आम्हाला स्वच्छता कळलं नाही. तुम्ही सगळे शिकलेले लोक आहे, सांगायला काय लाजत नाही मी. आता काही गोष्टी आहे ना उघड सांगता येत नाही. म्हणजे खेड्यापाड्यात बोलायची लय अवघड आहे. त्यांना जर भाषा कळली नाही ना साहेब, तर त्याचा उलट इफेक्ट होतो. या क्षेत्रातल्या आमच्या एका गुरुजीनं आम्हाला सांगितलं होतं की हातात अंगठी घालायची नाही. माझं शिक्षण नाही, मी कोणाचं तरी ऐकलं, कोणाचं तरी वाचलं, तुमच्यासारख्याचं पाहिलं, ऐकलं, म्हणून मला माहिती झालं या गोष्टी. तेच मी काय सांगितलं, हातात अंगठी घालायची नाही. फार घाण गुत्ते म्हणे त्या अंगठीत. आणि लयच हाऊस असेल तर उजव्या हातात घाला म्हणे, ह्या हातात घालायची ना.
बघा, हे कोणा तरी सांगायला पाहिजे की नाही, माहीत कसं होईल? आता सांगून बी कोणी ऐकलं नाही तो त्याचा विषय, आपल्याला काय झालं? नाही तर तुम्ही काढून पहा अंगठी, काय घाण आहे त्याच्यात. आणि ती कधी निघते, मध्ये गुंतलेली घाण कधी निघते माहिती आहे तुम्हाला? ती अशी हात धुतल्याने निघत नाही, ती पीठ मळायच्या टायमाला अशी. आम्हाला कळलं नाही स्वच्छ. एक माणूस जरी शौचालयाला बाहेर गेला, एक गावातला, नीट आहे का, एक माणूस, माशी असते, माशीला 6 पाय असते. बघा उद्या, आम्ही कधी अभ्यास करीत नाही. 6 पाय आणि एका पायाला 6000 जंतू चिटकते तिच्या. जर ती ओल्या संडासवर बसली तर 6 पाय बुडले 36,000 जंतू चिटकते, विज्ञान म्हणतं. आणि ती माशी उठली ना आली आणि आमच्या भाकरीवर बसते की नाही माशी, मग आम्ही 36,000 जंतू खातो. आम्हाला माहितीच नाही त्या माशी काय करून गेली, तर आम्हाला कळलं नाही ना. एक मी शाळेतल्या पोराला रोज शिकवतो, त्यांनी तुम्ही स्वतःच्या संडासमध्ये तुमच्या टाचणीचं टोक घेतलं, टाचणीचं, आणि ते बुडवलं. फक्त टोक बुडवायचं तुमच्या संडासमध्ये, आणि ते भाकरी लावायचं, खायचा. कोणी खाईन? नाही खाणार आपण. पण मग 6 पायाला जास्त आला असं काय, टोकाला जास्त लागला. इथे घोटाळा झाला साहेब. तुम्ही अनेक घोटाळे बाहेर काढले राजू शेट्टी साहेब, हा घोटाळा आमच्यासारखेच काढू शकते. काय घोटाळा झाला? सुईच्या टोकानं लावलं, ते तुमचं होतं, ते तुम्ही खात नाही. माशीनं आणलं, ते कोणाचं आणलं आणि कोणाचं नाही आणलं. भाजपचं आहे का राष्ट्रवादीचं आहे? कोणी कोणाचं खातं. म्हणून गावातला एकही माणूस बाहेर गेला नाही पाहिजे, कळलं? आता कोणी बाहेर जात असेल तर जा त्याच्याकडं, त्याच्या पाय पडा, त्याला विनंती करा, बाबा हो इतक्या दिवस खाल्लं, आता बस. याच्यावर पण एक कळत झाला आणखीन, तुमच्याकडे आहे का नाही माहीत नाही, आमच्या मराठवाड्या विदर्भात आहे, इकडं माहीत नाही. तुम्ही जरा थोडे सुशिक्षित शिकलेले लोक आहे, शाहू महाराजांसारखांचा तुम्हाला वारसा आहे, शिक्षण आहे. तेव्हा महाराजांनी शिक्षणासाठी प्रयत्न केले होते का? कमाल, दंड लावला होता एका माणसं शाळेत नाही आलं. हे काय माणसं होते हो, खरंच आहे, काय वेगळेच होते हो, आहे का ना? काय मी सांगत होते मी, हा आमच्याकडं आणखीन एक प्रथा आहे, ती माशी जर आली, दुधात पडली, भाजीत पडली, चहात पडली, मेली, तर शुद्ध करायला काय सांगितलं माहिती आहे? 2 थेंब पाणी. हे कोणत्या ग्रंथात लिहिलेलं आहे? इकडं पण आहे. कसं काय बरं, कसं काय शुद्ध होईल? काहीतरी समाजाला शिकवलं. म्हणून स्वच्छतेच्या बारात गटार बंदिस्त पाहिजे, घरं झापचूप. पूर्वी शेणानं सडा सारवायचे गल्ल्या, आरोग्याला फायदेशीर होतं ते, आता ते राहिलंच नाही. मी तिकडे रायगड जवळ एक गाव आहे, संत गाडगे बाबा अभियानात तपासणीला गेलो होतो. ते गाव राज्यात आलं तर 2ऱ्या नंबरला. त्या गावात सिमेंट रोड नाही, गट्टू नाही, पूर्ण गाव गल्ल्या महिला सारून घेतात दर शनिवारी. सगळ्या गावच्या बाया बसत्या सारायला, 1 तासात सगळं गाव सारून घेते. निबर धडक रस्ते शेणाने सारवले, मस्त. त्या गावात एकच दुकान आहे किराणा, आणि ती पंचायतची आहे. म्हणजे तिथेच तुम्ही सामान घ्यायचं. नफा झाला तर पंचायतला, तोटा झाला तरी ते लोकात एकच आहे. काय पंचायतीने खरं उद्योगात उतरलं पाहिजे.
कपड्याचे दुकान टाका, किराणा दुकान टाका, पेट्रोल पंप टाका, काय जे टाकायचे ते टाका. 2 पैसे कमवा, तेव्हा लोकांना सुविधा देता येईल. एक धीरूभाई अंबानी एवढा मोठा होऊ शकतो, काय होते त्यांच्यापाशी. एक सरपंच काय करू शकत नाही मला कळत नाही. का हो त्याच्या डोक्यात हा विचार येत नाही. जमीन आहे, गाव आहे, मंजूर आहे, माणसं आहे, सगळं आहे, सगळं आहे. आम्ही दुसऱ्याला पेट्रोल पंपची एनओसी देतो, पण पंचायत पेट्रोल पंप टाकीत नाही. का टाकीत नाही तर एनओसी घेताना 10,000 द्यायची. मग झालं. पंचायतीने उद्योग केल्याशिवाय खरं नाही. सरकार पैसे देईनच याची गॅरंटी नाही कायमस्वरूपी. काही होईल, उद्या कोण्या देशासंग युद्ध झालं, काही आरोग्याची बिमारी आली, सरकारकडे पैसा नसला, कोण देईन तुम्हाला? पंचायत त्याचे पैसे. मी इथं ऐकलं, हे साहेब गेले वाटतं, 10 एकरमध्ये बेकरी, पाव. मग गावचा एक माणूस करू शकतो, मग गाव का करत नाही मला हा अजून कळणच नाही. हा विषय का करत नाही, काय करत नाही, का करा ना. ज्या भागात जे पिकतं त्या सरपंचाने ते उद्योग चालू करा. सोयाबीन आहे तर सोयाबीनचं तेल करा, तांदळ आहे तर पोहे करा, मुरमुरे करा. तुमचं भडंग सगळ्या महाराष्ट्रात फिरत आहे का नाही. एक माणूस करतो, मग पंचायत का करत नाही. ह्या ताईच्या अंगावरची साडी 500 रुपयाची असं पकडा. तुमच्या इथं आजच्या घडीला 10,000 महिला आहे. 10,000 तर असेल महिला. म्हणजे एक साडी जर दिली घेतली तर 10,000 साड्या आणा लागेल पंचायतला. 500 रुपयाची साडी ही 250लाच भेटेल 10,000 घेतल्यावर. मग घ्या ना ग्रामपंचायतीनं, द्या ना तिला. बरं, एक तर तिला 250ला द्या, नाही तर 400ला द्या. माझं काय म्हणणं नाही. नाहीतर ते माझं तर म्हणणं आहे, पैसे घेऊच नका तिच्याकडून. काय करा, ती टॅक्स भरायला आली का तिला कुकू लावून एक साडी नेसून द्या. कशा टॅक्स भरीत नाही पहा बाया. एक साडी नेसून वाटीला येते म्हणल्यावर बाया झोपून द्यायचे नाही नवऱ्याला, पहिले टॅक्स भर. एक साडी भेटते ना. माझी ती बिजलाबाईचे जिचा फोटो आहे ना साहेब, ती मी म्हणलं 1 तारखेला टॅक्स भरते. माझ्या गावात काय प्रथा आहे, आम्ही पाडलेली 15 वर्षापूर्वी. जी महिला 1 एप्रिलला टॅक्स भरण, 1 एप्रिल भानगड तुम्हाला माहिती आहे का? ही वर्षाच्या सरकारी वर्षाची सुरुवातीची तारीख आहे. आपलं जसे 1 जानेवारी असतं, पाडवा असतं ना, तसा 1 एप्रिल हे सरकारी वर्ष चालू होतं. त्या दिवशीपासून साल सुरू होतं. मग पहिल्या दिवशी जी आमच्या इथं सुरुवातीला टॅक्स भरायची पद्धत आहे, साल भरल्यावर नाही. मग जी बाई 1 एप्रिलला टॅक्स भरती, माझ्या इथे पहिली पावती, तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन करतो मी. सरपंच झेंडावंदन करीत नाही आमच्या इथे, 10-12 वर्ष झाले. त्याच्यामुळं महिला मार्च महिन्यात पैसे घेऊन फिरत्या. चार महिलाच्या हाताने झेंडावंदन करतो आम्ही. 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर, 15 ऑगस्ट. काय गावातल्या महिलाच्या हाताने झेंडावंदन केलं, काय बिघडत? उलट सन्मान आहे. तिला एक साडी चोळी घ्यायची, या ताई तुमचा मान आहे, चला, किती आनंद आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. साफसफाई, पाणी, झाडं. मुलांचं शिक्षण लय महत्त्वाचं आहे. मुलीला शिकवत नाही, मुलं शिकत नाही, पोरीला पाठीत नाही. 8वी-9वीला पोरगी गेली की घरी, एकटीला कुठे पाठवू? पाठवा ना, पोरी शिकू द्या, शिकल्याशिवाय पर्याय नाही. हरिपाठात सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. उद्याची सिद्धी काय असेल तर बुद्धी. बुद्धी कशाने येते? शिक्षणानं. गाडगे बाबा काय म्हणायचे, भांडे का पण पुस्तक घ्या. शाहू महाराज काय सांगायचे? शिक्षण.
पालकांनी जर विद्यार्थ्याला पाठवलं नाही तर तेव्हा 1 रुपया दंड ठेवला होता शाहू महाराजांनी. म्हणजे किती महत्त्व शिक्षणाचं. तुम्ही शिकले फार म्हणून थोडे जागरूक आहे. आमच्या तिकडे काहून नाही राजू शेट्टी जन्माले येत? तुम्हाला जाण झाली ना. अरे तुम्ही मटणासाठी मोर्चा काढला होता, भाव वाढला होता कोल्हापुरात. खरं आहे ना. 4-5 वर्ष झालं तेव्हा काहीतरी झगडले, टोल नाका जाळला होता. मग तुमच्यात ही जागरूकता कुठून आली? तुम्ही आमच्या आधी हुशार झाले ना. आम्ही कुठे बरं, आमच्यात जाण उरले नाही ना, आमच्यात ताकद नाही ना, आम्ही निरुपयोगी झालो ना. म्हणजे चांगले ताकद यायला शिक्षण लागतं ना, बुद्धी लागते ना, विचार लागतं, तेव्हा तुम्हाला प्रगट करता येईल ना. उच्च न्यायालयात बाजू मांडतं हे माणूस जोरजोराने. वकील साहेब कशाच्या जोरावर? शिक्षणाचे ना, नाही का? म्हणून शिकलं पाहिजे. आणि तुमच्यावर खरंच कौतुक हो. अहो जनावरांसाठी तुम्ही लढाई केली तर माणसासाठी किती करण इकडचं काय काय कमाल आहे. मी ते प्रकरण टीव्हीवर ऐकायचो ना, मला बी कळत नव्हतं. पण साहेब मला असं वाटतं ती प्लॅनिंग ना नेल्या गेली. ती काय अशी उगाच गेली नाही ती. पण साहेब म्हणलं आता येणार आहे तर येईन. चांगलं आहे, स्वागत आहे. ते मनोज पाटलाची व्याख्या करायची तुमची एका शब्दात, घार इंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी. राहतं जरी मुंबईला पण चित्त इकडं जयसिंगपूरमध्ये, नंदिनीमध्ये. आमच्या भागाचं काही करता येईल का? आमचं काही करता येईल नाही तर अशा लोकांचा सत्कार करणं लयच कमाल आहे ना. आणि धरून बी असे आणले ना कुठून हिरे. अहो तुम्ही बघा ना, हिरेच नाही. याच्यात काय खादीच्या कपड्यावाला आहे का एखादा? नाही, ओरिजिनल आणले. हे बी कळलं. त्या समितीचे बी मी मनापासून आभार मानतो, ज्यांनी प्रयत्न केले असेल ना निवडायला. हां, हे काय तोंडे पाहून नाही आणले, हे काम तेच आणले. आमच्या तिकडे काय, मुलीला एकटं कसं पाठवू शाळात ही भीती आहे. मला 5 मुली आहे, मुलगा नाही मला. पण बरं झालं देवानं मुलगा दिला नाही. ज्याला आहे ते पाहून घ्यायला वाईट हाल आहे पोराचे. 5 मुली आहे. 5 मुली म्हणलं ना, पोरं माझ्याकडे पाहते. त्यांना वाटतं पाटलान चांगला बकरा धरून आणला. पण माझ्या 5ही मुलीचे लग्न झालेले. तुम्ही माझ्याकडं पाहायचं नाही, भेटायचं नाही. मला माझ्या नातीला मुलं झाले, त्याच्यामुळं माझ्याकडे मुली नाही. पोराला पोरी भेटत नाही आता. परेशान आहे साहेब. गाव मी दर गावात गेलो का 30, 40, 25, 50 पोरं उभं राहते अशी मंदिरापाशी. कोणी पाहुणा येईन, कोणी पोहून जाईन. तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे तेव्हा. पहिले मुलीला जन्माला येऊन दिला नाही, आता फेडा. हे बघा साहेब, 10-20 वर्षांनी जर आम्ही अजून बदललो नाही, ऐकायला वाईट आहे पण सत्य आहे, आम्ही अजून जर बदललो नाही, अजून बदल केला नाही, मुलीला जन्माला येऊन दिलं नाही, तर 15-20 वर्षांनी दोघात एक करावं लागेल. याला पर्याय राहणार नाही. अजून तरी शहाणे व्हा, मुलीला जन्माला येऊ द्या, शिकू. कारण एखाद्या बापाला 2 पोर आहे, एकाचं लग्न करीन, एकाला तसंच ठेवून घेतो. मग तो काय सांगन, बोली काय करीन पोरीच्या बापाला? भाऊ मग 2 पोर आहे, दोघाला सजून आणतो, एक इकून. म्हणून मुलीला जन्म. मास्तरीन बाईला 2000-3000 रोज आहे, ग्रामसेवक बाईला 2000-3000 रोज, बँकेतल्या बाईला, तलाठी बाईला, आमच्या रोजान जाणाऱ्या बाईला 300 रुपये. काय कारण? हिच्या बापाने हिला शिकलं नाही, तिच्या बापाने तिला शिकलं. एवढाच फरक आहे ना. मग आपल्या लेकराला कोण शिकेन? महिला हो, तुम्हाला एक माझं संदेश आहे. आज पोरीला एकटं कसं पाठवू ही जी तुमच्या मनात भीती आहे,
पण उद्या ऊस खुरपायला 300 रुपये रोजाने एकटी जाती, मग तेव्हा काय 2 पोलीस राहते का ऊसात 30 जण? हां, मग आता शाळेत पाठवा ना, शिकू द्या. स्वच्छता, भेसळ, बाहेरचं खायचं नाही. हो, लातूरला का कुठेतरी म्हणते ऊसाच्या रसात भेसळ निघाला. आता तुम्ही म्हणून ऊसाच्या रसात कशी भेसळ? ऊसाच्या रसात वाटत नाही ना. काय झालं, रसात भेसळ नाही, पण ते बर्फात. बर्फ कोण्या पाण्याचा आहे तुम्हाला काय माहिती? लातूरला काय घडली घटना, रात्री म्हातारं मेलं, दवाखान्यात बर्फात ठेवलं. सकाळी त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांना बर्फासहित म्हातारं उचललं, म्हातारं त्याच्या घरी सोडून बर्फ रसवाला लिखला. आम्ही म्हणतो टाक, अजून टाक. म्हणून साफसफाई, स्वच्छता, बाहेरचं खायचं नाही. तुम्हाला सांगेल, म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. यांना फक्त विचारा, बाबा चहा घेता का, जेवण केलं का? एक शर्ट 12 महिने घालते ती. त्यांच्याशी गोड बोला, त्यांचं आयुष्य वाढेल. म्हातारे सांगा आम्ही बोलतच नाही. 7 वर्ष झाले साहेब, माझ्या गावात 40 म्हाताऱ्याला पंचायत सांभाळते. 40 गावातल्या, बाहेर गावचे म्हातारे नाही. निराधार आहे, मुलं बाळं नाही, गरीब म्हातारे आहे. असे खाणं पिणं, कपडा लत्ता, दुखणं बाणं जे लागेल ते आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही करतो. रोज जेवण, 2 महिला कामाला आहे, किचन बनवलं, मस्त जेवण. अहो, वृद्धाश्रममध्ये म्हातारं कशाला नेऊन टाकायचं? आपल्या गावात सांभाळा ना. तेल पोरात हिंडतं, मंदिरापाशी जातं, त्याचं आयुष्य गेलेलं आहे इथं. त्याला तुम्ही वृद्धाश्रमात टाकलं म्हणजे जेलमध्ये टाकल्यासारखं आहे हो. त्याला इथंच बागडू द्या, इथंच खेळू द्या. काय लागतं गावाला ते म्हातारं सांभाळायला? सगळ्या पंचायतीने करा. 15वी ताब्यात करता येतं, घर टॅक्समध्ये करता येतं. आणि किती म्हातारे राहते ना असे, किती खर्च येईन तो. दाते, आज ज्याचा एखाद्या मोठ्या माणसाचा वाढदिवस असला आणि त्यांनी त्या दिवशीचा खर्च उचलला, असे 365 दातेंनी भेटायचे का? झालं म्हाताऱ्याचं. राशन दुकान आहे आमच्याकडे, आमचं पंचायतकडे राशन दुकान आहे. 400 लोकांना गहू वाटी ते मोफत जातं. एवढले गहू सांडले खाली तर 100-200 क्विंटल गहू खाली राहते. 1-2 क्विंटल. म्हातारे किती खाते? 1-2 क्विंटल गावाला काय लागतं? काही करा, पण म्हाताऱ्याला सांभाळा. पण सरपंच सदस्यांनी विचार करा. मी रोज हात जोडून माझी खूप इच्छा आहे की प्रत्येक गावातलं म्हातारं त्याच्या गावात जेवलं पाहिजे, तिथेच राहिलं पाहिजे, त्याचं सगळं केलं पाहिजे. आता हे साहेब औषध देते, हे चांगलं आहे ना, पण सगळंच करा ना. काही लोक मला काय म्हणते, म्हाताऱ्याला खोडीचे राहते, म्हातारे असे खाजीते, म्हातारे असे खाजीते, म्हातारे कुठं थुकते, म्हातारे तंबाखू खाते, गच्चाळाने राहते, काही बोलते. म्हणजे म्हाताऱ्याच्या उणिवा काढीते. म्हणून आम्ही म्हाताऱ्याला सांभाळीत नाही, पाहत नाही. आजारी असतं, रोग असतो, बिमारी असतात, त्याचा रोग आपल्याला होईल ना, असे शंका काढते. बरं ठीक आहे बाबा, म्हाताऱ्यात हे प्रॉब्लेम आहे, मला मान्य आहे. उद्या आपल्याला म्हातारा व्हायचं आहे, मग आपल्यात नाही यायचे किती प्रॉब्लेम येणारच आहे. आणि एक गोष्ट मला सांगा, इतका म्हाताऱ्यात प्रॉब्लेम आहे, इतकं म्हातारं बेकार आहे, तर मतदानाच्या दिवशी त्याला उचलून गाडीत बसले भाडव्या. तेव्हा म्हातारा गाचाळ नव्हतं का रे, हर चालू तेव्हा का तो बाप होता का तो त्याला उचलून बसले? तर तेच म्हातारा आहे ना. म्हणजे तुमचा मतलब झाला का सोडून द्यायचं म्हाताऱ्याला? म्हातारा उपाशी, सरपंच धाब्यावर, चांगलं नाही. असे करा ना. हा, तुम्ही घरातून पैसे नका खर्चू, त्यांचे त्यांना तर लावा, त्यांचे त्यांना लावा ना, काही अडचण नाही ना. आता 7 वर्ष झाले आम्ही म्हातारे सांभाळतो, मी पैसे घातले का? नाही, मी फक्त आम्ही सुरुवात करून दिली, चालू आहे. असं त्यांच्या पैशातून करा, मग त्यांच्या पैशातून करा. त्याच्यासाठी सरकारकडून आणले पाहिजे, टॅक्स घेतला पाहिजे. आम्ही तेच केलं. 800 घरं आहे माझे, 5,000 रुपये टॅक्स घेतो एका घराकडून. 40 लाख जमा होते माझे, 40 लाख. हा महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट रेट आहे.
कोणत्याच गावाला होत नाही या प्रमाणात पैसे. तुमच्या इथे 6,000 घरं आहे, 1.25 कोटी 1.5 कोटी तुमचा टॅक्स असेल, याच्यावर नाही. तुमचा पाहिजे 3-4 कोटी. टॅक्स वसूल करीत नाही, लोक देत नाही, वाढवू लाईत नाही, काहीच नाही. का 5,000 रुपये टॅक्स माझा 7 वर्ष 40 लाख येते. माझा खर्च आहे साहेब 32 लाख वर्षाचा. नियोजनबद्ध आहे. येते किती? 40 लाख. खर्च किती? 32 लाख. 8 लाख 75 नफा आहे. सरकार देतं ते वेगळं, त्याच्यात नवं काम करायचे. आणि हे 32 लाख आम्ही लोकांसाठीच खर्चितो. रोजच्या सेवा कुठं खर्चितो? 5 क्वालिटीचं पाणी आहे माझ्या गावात एका घराला. जुन्या भांड्याचं पाणी वेगळं, साधं जायकवाडी धरणानं आणलेलं पाणी वेगळं, ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही आहे. 1 मिनिट नळ बंद नाही. 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटरचा जार एका घराला रोज आहे. जार असतं ना, एक जार केवढ्याला येतो? 10 रुपये. महिन्याचे 300, वर्षाची 3600. 5,000 तर घेतले आम्ही. घेतले किती? पहिले 2 नळ आहे, 4था नळ आहे. रोज सकाळी 5 ते 8 अख्ख्या गावच्या नळाला गरम पाणी येतं आंघोळीला. बाईनं चुलीवर तापायचं नाही, लाकडं आणायचे नाही, वीज चोरायची नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाईच्या नळाकडे बोट करते, ते नळण तू करशील ते कर, तसाच मार. 2 तास जाते खेड्याच्या महिलातले आंघोळीचं पाणी तापून नेऊन द्यायला. 2 तास रोजचे. म्हणजे 5-7% आयुष्य तिचं फक्त पाणी तापायत गेलं. हां, आम्ही कधी विचार करत नाही. बरं, आमच्या मराठवाड्यात एवढे मूर्ख लोक आहे, मूर्ख. नुसतं पाणी तापून द्यायचं नाही त्याला. जिथं आंघोळीची जागा आहे तिथं बकेट नेऊन द्यायची. इकडं कसं आहे? ही लईच हसली खुदकून. मला खासदार साहेब, मला अजून कळलं नाही, आंघोळीला त्या माणसाला जायचं आहे, मग बादलीत तू का नेत नाही? तू घेऊन चाल. म्हणताने लक्ष्मी म्हणतो, वागणूक लक्ष्मीची देत नाही. आमची एक पिठाची गिरणी, वर्षभर दळण फुकट, पंचायतची. आमचं म्हणलं का पंचायतची. लग्न करा, साखरपुडे करा. पैसे किती घेतले मी? 5,000. ध्यानात ठेवा. देऊन काय काय राहिलो? संपूर्ण गावाला वायफाय फ्री आहे. संपूर्ण गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. डाळी करून देतो, बटाटा चिप्स करतो, चिवडा करतो, शेवया पापड करतो, धने पावडर, मिरची पावडर हे सगळं कुटून देतो, गोड तेल करून देतो, ऊसाचा रस काढून देतो. मसनी आमच्या, धान्य तुमचं, त्याला शुद्ध मिळालं. मोटरसायकल 4 व्हीलरमध्ये हवा भरून देतो. मोटरसायकल, स्कूटर, 4 व्हीलर गाड्या चार्जिंग करून देतो आम्ही. पॉईंट आमचे. हे सगळं 5,000 फुकट वर्षभर. शेती करायला ट्रॅक्टर आहे साहेब माझ्या इथे. मोठा ट्रॅक्टर घेतला 15 लाखाचा सामान. 25% सबसिडी शेतकऱ्याला. 10,000 रुपये जर नांगर मोगड्याचे झाले त्याचे बाजार भावाने, आम्ही 7,500 घेतो, 2,500 त्याला माफ करतो. आम्ही तोट्यात जात नाही, आमचा खर्च निघून येतो. दर पंचायतीने ट्रॅक्टर घेतले पाहिजे, गावातल्या लोकांनी शेती केली पाहिजे. का करत नाही? पण तोट्यात जात नाही ना, मग करा ना. शेतकऱ्याला शेती न करायसाठी सबसिडी देणारं महाराष्ट्रातलं तरी भारतातलं म्हणा, माझं गाव पहिलं असेल. आम्हाला घेऊन 8-10 वर्ष झाले. बरं, आम्ही तोट्यात जात नाही ना. विशेष म्हणजे आम्ही तोट्यात जात नाही, मग शेती नांगरायला काय हरकत आहे? बरं, 1 एकर 2 एकर गरिबाची शेती, त्यांना काय करावं? कुठून आणा? आणि लोकांना नगदीची सवय लागते, व्यवहार चांगला होतो. मी तर म्हणतो 50% बी सबसिडी दिली ना ट्रॅक्टरमधून तरी परवडतो. बरं, आम्ही का ट्रॅक्टर कुठून घ्या? म्हणजे आमदार खासदाराकडे जा, द्या साहेब 10 लाखाचे ट्रॅक्टर घेऊन आम्हाला. देईन ना ते. त्याला काय, त्या गावाला काहीतरी दे. आम्ही काय जातो, समाज मंदिर द्या. बरं, त्याच्यात शाळेचं वेगळं, कोळ्याचं वेगळं, माळ्याचं वेगळं, धनगराचं वेगळं, मराठ्याचं वेगळं, दलित, सगळ्या गावात समाज मंदिर आहे.
कशाला? काहीच उपयोग नाही त्याचा. आर्थिक गणित आम्ही कधी विचारच केला नाही. मग घ्या फाशी. कोणाचा विचार करा ना. हे काय अहो, थेंबे थेंबे तळे साचे, हे जर खरं आहे तर थेंबे थेंबे तळे आटे हे बी खरं आहे. जर साचू शकतं आटू बी शकतं. हो, काळजी घ्या ना ह्या गोष्टीची. महिलाची व्यायामशाळा वेगळी, पुरुषाची व्यायामशाळा वेगळी. फुकट वर्षभर, नारळ फुकट, रस्ते चांगले, 24 तास वीज आहे. 3000 एकर 32 एकर जमीन आहे माझ्या गावची. 100% कोरडो होती, आज 100% बागायती आहे. नियोजन, सगळ्या शेताला रोड आहेत. काय पाहिजे गावाला? पाहिजे काय अजून? अंगणवाड्या चांगल्या आहे, शाळा चांगल्या आहे, रस्ते चांगले, महिला हुशार आहे, करते खाते मस्त राहते. आणि गावात महिलाचा सहभाग लई आहे चांगलं काम करायला. आमच्या इथं महिलामुळेच आमचं गाव पुढे आलं. तुम्ही थोडं उचललं पाहिजे हो. ही पार्टीचं काय खरं नाही. हे राज्य म्हणतील राजू शेट्टीला मतदान करून दुसऱ्याची दुसऱ्यालाच करतो भडवे, अशी बदमाशी. यांचा भरोसा नाही यांचा. तुम्ही थोडीच तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला काय भ्रष्टाचार नाही, राजकारण नाही, तुमच्या पोटात कपट नाही. महिलाच्या हातात जर संसार दिला ना साहेब, एक शेतकरी आत्महत्या करायचं नाही. तुम्ही बघा, ही बाई बाजारात जाते ना, माणूस बाजारात जातो, तुम्ही फरक पहा. माणूस बाजारात गेला का राम 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 राम, या 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 चहा घेऊ, 10 रुपये गेले. बाई बाजारात गेली, राम राम ये चहा घेऊ, कधी ऐकलं तुम्ही? हा फरक आहे. बरं, तिला कुठंच खर्च करायचं नाही ना फालतू, राहू द्या ना तिच्याकडं. जागतिक बँकेपेक्षा सेफ बँक ही. महिलाला पुढाकार घेतला पाहिजे, महिलांनी केलं पाहिजे, अशी माझी विनंती. असा 1000 गोष्टी आम्ही त्या 5000 आत्ता 5वं मशीन बसलं पाण्याचं. आम्ही ते कोणतं जपानचं नवीन आलं, ते काय म्हणते अल्कलाईन, मला म्हणता येत नाही, बशीत येतं. माझं शिक्षण नाही ना. मोठमोठ्याले लोक पिते भारी भारी ते पाणी, माझ्या इथे ती बिजलाबाई पिते खुरपायला जाताना रोजाने. का नको? या सगळ्या गोष्टी करा. मला 25 वर्ष त्या गावाने संधी दिली, मला करता आलं. 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. संत गाडगेबाबत माझ्या गावात राज्यात पहिलं आलं. आबानी काढलं होतं ते अभियान, RR आबानी. मला तुम्ही बोलत होते, फिरत होते, मला आबाचीच आठवण येत होती. आबा तुमच्यासारखेच मस्त बोलणं, ते गुडे 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 मस्त चांगलं आहे, चांगला माणूस होता. पहिले पुढारी बी चांगले होते. आता हे पुढारी कुठून आले काय काय कळत नाही. पहिले खरंच पुढारी चांगले होते. विलासराव देशमुख घ्या, कोणी घ्या, मोठे मुंडे साहेब, कोणी जुने यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, का लोक होते राव हे. आणि आता हे काय म्हणजे काय कळतच नाही, काय चाललं काय. बरं, काही करते काही काढते ते. आपल्याला एवढा राग येतो ना, समजा सगळ्याला, मला नाही हा, माझा वैयक्तिक काही संबंध नाही, मला काय सगळ्याला राग येतो. पण ते एवढे जादूगार आहे ना, काय काढी ते पुरं सरकारच आणून बशी ते. काय लाडकी बहीण काढली ते ना. राजू शेट्टी साहेबाच्या घसात आणला इकडे. पण ते गारुडी लोक आहेत, ते काय करते त्याचा पत्ता नाही. ते काय बी डोकं लावते, काय बी डोकं. मी का सांगितलंय याच्यासाठी, सगळ्या सरकारी योजना किंवा सरकारच्या भरोश्यावर न बसता आपण आपल्या पायावर, आपल्या गाव आपलं काही करता येते का, आपल्या पंचायत काही करता येते का, आपल्या पंचायत मार्फत योजना करा, चालू करा, गावचं कल्याण करा, होऊ शकतं. आम्ही कसं करायचो, सरपंचाने थोडं डोकं लावलं पाहिजे. कपटपणा ह्या लोकाला कळून द्यायला नाही पाहिजे. यांना अपमान वाटतो. सरपंचाचं वय कमी, म्हाताऱ्याला शिकायला गेलं राग येतो. आमच्या ते कदा चड्डी घालीत नव्हता, आम्हाला शिकू राहिला, राग येतो ना. आम्ही तसं नाही केलं. आम्ही काय डोकं लावलं, महिला लग्नाची नोंद करीत नाही खेड्यात. आम्ही काय केलं, पोराच्या जन्माच्या नोंदी घ्यायचं बंद केलं.
त्या बाईला अडवलं. तिला म्हणलं तो पोराची जन्माची नोंद लिहिता येत नाही. ती म्हणे का? म्हणलं त्याला लग्नाचं सर्टिफिकेट लागतं. तो आहे का? म्हणे नाही. म्हणलं मग हे कोणाचं आहे? सगळ्या गावात दांगडू झाला. त्या बाई रडली पडली शिव्या द्यायला, पण तिथून पुढे लग्नाची नोंद करायलाच लागल्या. काम झालं ना. माणूस मेल्याची नोंद करीत नाही साहेब. नंतर येते 6 महिन्यांना सर्टिफिकेट द्या मृत्यूचं. सरपंचाला देता येत नाही, नोंदच नाही, देईन कुठून? आम्ही काय केलं, जर कोणाचं म्हातारी मेली तर त्यांना जर कोणाजवळ अर्ज पाठवला, तू नको येऊ बाबा, कोणाजवळ पाठवा अर्ज. त्याने जर पंचायतला अर्ज दिला तर त्याच्या म्हाताऱ्याच्या अंत्यविधीला आम्ही 3000 रुपये देतो. ते म्हातारं घरात ठेवतं पहिला अर्ज. किती सोपं आहे. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही. दर घरी 2 बकेट दिल्या कचरा ठेवायला. ते आमचं ट्रॅक्टर, आमचे माणसं जाते, तिच्या घरून कचरा उचली ते घेऊन येते. त्या बाईनं कुठंच फेकायचं नाही, तिच्या घरी ठेव. तिला म्हणलं प्लास्टिक वेगळं दे, देत नाही बा. प्लास्टिक वेगळं एकत्र करून देते. किती सांगा माय, प्लास्टिक जाळू नका, प्लास्टिक फेकू नका. जगातलं सगळ्यात मोठं जहर येते. जाळणाऱ्याला कॅन्सर होतो. जाळू नका, फेकू नका. मग तुम्ही म्हणा काय करा? मग आमची पंचायतनं सांगितलं आम्ही घेऊन जाऊ, तुम्ही फक्त वेगळा द्या. तरी ऐकत नाही लोक. मग आम्ही काय केलं, दर घरी एक पिशवी दिली पंचायतच्या नावाची. त्या बाईला समजून सांगितलं ह्या पिशवीत तू ठोज आहे. आम्ही तो पैसे जमा झालं का 8 दिवसाला तो याकडून 15 रुपये किलोनी विकत घेत जाऊ. एक तुकडा फेकीत नाही. महिला एवढ्या हुशार झाल्या ताई, तुम्हाला सांगतो, महिला एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुतीच, शेजारणीचं उचलून ठुती. 15 रुपये किलो आहे ना. म्हणजे तुमची चांगली भावना असली तर तुम्ही चांगलं काहीही करू शकता. हे वकील साहेब चांगली भावना आहे, चांगले काम करते. नाही तर मी एक वकिलाचा किस्सा ऐकला होता पुण्याच्या. आपलं लांबलं 2च मिनटात आठवतो. त्या वकिलाचा किस्सा असा होता, ते स्कूटरवर चालले वकील साहेब, आणि एक शेतकरी रस्त्याने चालला होता. त्याच्या धोतराला ते गुतलं स्टँड काहीतरी, ते धोतर फाटलं. ते शेतकरी आडमोठं ते पळलं आणि वकील साहेबाला धरलं. मा धोतर फाटलं, भरून द्या भरून द्या. मा धोतर फाटलं. वकील साहेब म्हणे मुद्दाम नाही फाडलं मी, पण जाऊ दे काय, पण ते म्हातारं ऐकनाच. वकील साहेब म्हणे ठीक आहे, केवढ्याचे धोतर आहे बाबा तो? पण 300 रुपयाचे. वकील साहेबांनी 300 रुपये काढले, त्याच्या हातात ठेवले. हे घे म्हणतोय 300. आता काही राहिलं आणि काही नाही राहिलं. बाबा निघाले. वकील साहेबांनी बाबाला धरलं. कुठे चालले म्हणे? ते म्हणे चाललो. नाही तो 300 दिले, धोतर फेडून दे. अरे हे वकील त्याच्यातले नाही. करा कधीतरी, या त्या भागात आले, महिला पुरुष या, अभ्यास करा, गाव बघा, माझं ऑफिस बघा. सेन्सरचे दरवाजे हे माझ्या ऑफिसला, तुम्ही गेले ऑटोमॅटिक उघडते. आमचं ऑफिस बघा, शौचालय, कामकाज, ऑपरेटर, लोकांचे दाखले देणं, पेपर देणं. रोज सकाळी राष्ट्रगीत होतं, रोज दौंडी द्यायला लाऊडस्पीकर, 18 लाऊडस्पीकर आहे, सगळ्या गावात ऐकू जातं. 27 ठिकाणी बेसिने हात धुवायला गावात, रस्त्याला. आपण जनरली काय करतो, इथं थुकू नका, इथं थुकू नका. आमचं तसं नाही, इथं थुका, इथं थुका, असं केलं आम्ही. इथं थुकू नका आणि कुठं थुका. इथं पार्किंग करू नका, कुठं करा. इथं कचरा टाकू नका, कुठं करा. इथं लघवी करू नका, कुठं करा. इथं करू नका, हे शिकू नका. कुठं करायचं आणि कसं करायचं ते सांगा. हा समाज ऐकन. असं एक ना अनेक गोष्टी होऊ शकतं, करू शकतं. मला महिलांच्या आवडीची झाडं आम्ही वाटले. तुम्ही एक कल्पना करा, या बाईला विचारलं रोप कशाचं पाहिजे,
तिने नाव सांगितलं, हिला विचारलं, हिला विचारलं, त्यांचे नावं लिहून घेतले रजिस्टरवर मे महिन्यात, आणि जून महिन्यात हिने सांगितलेले रोपं तुम्ही तिला दिले, तर ती बाई काय करीन? लावीन. तुम्ही तुमच्या मनाचे रोपं आणले आणि तिला म्हणले खड्डे करायला, इथे येईन ती? हे टेक्निक आहे. आम्ही एकदा काय केलं होतं, वट सावित्री पौर्णिमेला वडाचे रोपं लावायला लावले होते महिलाला. तुम्ही वडाची पूजा करता ना, इकडे करता का नाही महिला? दमानी सांगतोय जरा, कारण आमचा मुद्द्याचा माणूस बाहेर गेलाय. वट सावित्री पौर्णिमा, त्या सत्यवांना वारला होता साहेब, तर सावित्रीनं काय केलं होतं, तुम्ही कथा सगळ्या, माझा आहे ना साहेब अभ्यास करायची पद्धत उलटी. मी अभ्यास काढतो त्याच्यातून, मी जरी शिकलो नाही, मी हर गोष्टीला उलटं करून पाहतो. तिने वडाखाली काऊन नेलं, त्या बाईनं वडीत वडाखाली काऊन नेलं, तर माझा असा अंदाज आहे त्याला झाला होता कोरोना, सत्यवानला, त्याला ऑक्सिजन मिळाला, मग तिने वडीत